नमस्कार. नो एव्हरीथिंग चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे ही सदाफुली. ही सदाफुलीचे दोन प्रकार असतात. त्या दोन प्रकारांमध्ये पांढरी सदाफुली आणि गुलाबी सदाफुली. तर हे जी सदाफुली आहे याला आयुर्वेदिकदृष्ट्या अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे याच्यापासून डायबिटीस म्हणजेच मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो, समूळ नष्ट करता येतो. तर मित्रांनो, तुम्ही याची जी पानं आहेत हे पानं दररोज 3 पानं आपण उपाशीपोटी ह्याचे सेवन करायचे, चावून खायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते चावून खायचे. त्यामुळे तुमचा जो मधुमेह असेल, डायबिटीस असेल, तो नियंत्रणात राहण्यास आणि समूळ नष्ट होण्यास याचा उपयोग होतो. परंतु मित्रांनो, हा जो उपाय आहे तो उपाय आपल्याला सलग 2 महिने करायचा आहे. 2 महिन्यानंतर आपला जो मधुमेह असेल तो नियंत्रणात आलेला असेल किंवा तुमचा संपुष्टातही आलेला असेल, तर याचा उपयोग आपण अगदी साध्या सहज पद्धतीने करू शकतो. आणि सहज उपलब्ध होणारी ही वनस्पती आहे, प्रत्येकाच्या घरी असते. तर ही जी दिसणारी वनस्पती आहे ही पांढरी सदाफुली आहे. पांढरी सदाफुली आणि गुलाबी सदाफुली यापैकी दोनपैकी तुम्ही कोणत्याही वनस्पतीचा उपयोग करून आपला डायबिटीस मधुमेह नियंत्रणात आणू शकता. तसेच ह्याची जर पानं तुम्ही सलग 3 महिने खाल्ले तर तुम्हाला ब्लड कॅन्सरचा धोका निघून जातो. तसेच तुम्हाला जर ब्लड कॅन्सर झाला असेल, म्हणजेच ल्युकेमिया झाला असेल, तर तो नियंत्रणात येण्यास, कमी होण्यास, तसेच संपुष्टात येण्यास मदत होते. तर मित्रांनो, अत्यंत साधा, सोपा, सरळ, सहज करता येण्याजोगा हा उपाय आहे. हा उपाय करा आणि तुमचा जो मधुमेह असेल, जो डायबिटीस असेल, तो नियंत्रणात आणा, संपुष्टात आणा. अत्यंत सोप्या पद्धतीने हा उपाय आपल्याला करता येईल. तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच नो एव्हरीथिंग चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन विषयासह, नवीन उपायासह लवकरच येत आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.